एका बेटावर विमान बांधण्याची तयारी सुरू होती। ते बांधण्यासाठी जमिनीचं उत्खनन करून माती काढली जात होती। अचानक लोकांना जमिनीखाली एक विचित्र रचना दिसली। त्या रचनेची तपासणी केली असताना सर्वांनाच धक्का बसला। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही 4000 वर्ष जुनी रचना आहे, जी प्राचीन सभ्यतेशी संबंधित अनेक कोडी सोडवू शकते। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे वैज्ञानिकांना हे माहीत नाही की ही रचना कशासाठी वापरली गेली। यामुळे ग्रीसमध्ये सापडलेल्या या 4000 वर्ष जुन्या वास्तूचं गूढ उकललेलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्वशास्त्रज्ञांना ग्रीक बेट क्रेटजवळ एक प्राचीन वास्तू सापडली आहे। या संरचनेच्या उपस्थितीमुळे येथे बांधल्या जात असलेल्या विमानतळाचे काम थांबवले जाऊ शकते। ही रचना मिनोआन संस्कृतीशी संबंधित असू शकते, जी 2000 ते 1700 BC दरम्यान वापरली होती। याच काळात क्रेटचा मॅन्युमेंटल पॅलेसही बांधला गेला। परंतु शास्त्रज्ञांसाठी समस्या अशी आहे की मिओनन सभ्यतेशी संबंधित पूर्वी सापडलेल्या संरचनांप्रमाणे या संरचनेचे कार्य काय असावे हे शास्त्रज्ञांना समजू शकले नाही। वरून पाहिल्यास ही संरचना एका मोठ्या कारच्या चाकासारखी दिसते। त्याचे एकूण क्षेत्रफळ 19,000 चौरस फूट आहे। ग्रीक मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या मते या संरचनेचा व्यास 157 फूट आहे आणि त्याची रचना आणि वैशिष्ट्ये मिनोआन थडग्यांसारखी आहे। या ठिकाणाजवळ प्राचीन प्राण्यांच्या हाडांचे अवशेषही सापडले आहेत।